हे आमच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पक्षाचे बाजूने जनता चांगल्या पद्धतीने उभी राहते आहे, त्यांचा उत्साह दिसतो आहे. कारण 9 वर्ष जनतेने हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत असं आहे आणि लोक संतापलेली आहेत. समोरच्याचे चेहरे पाहिल्यावर तुम्हाला समजत असेल, मला बाकीचं सांगायची गरज नाही की चेहरे का पडलेले आहे. बस. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांचा जो पक्ष आहे हा स्वबळावर लढण्याची जी भाषा करतो आहे ही भाषा नसून ही वल्गना आहे. ही वल्गना जी आहे ती फक्त दलित, मुस्लिम, मागासवर्गीय भागांमध्ये ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं असतील, ही मतं खराब करण्याचा ठेका हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारच्या गटाला सर्व जिल्ह्यामध्ये मिळालेला आहे. कोणी दिलेला आहे याच्या मागे कोण शक्ती आहे, कुठला पक्ष आहे का? हेच्या मागे जे राजकीय शक्ती आहे ते भारतीय जनता पार्टी हा राजकीय शक्ती त्याच्या पाठीशी आहे. पैशासहित मदतसुद्धा तेच करणार आहेत आमच्या भागातली काही मतं खराब करण्यासाठी, म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या भागातली. या आव्हानाला आपण कसं पेलणार भाऊ, कसं बघता या आव्हानाकडे? या आव्हानाला आम्ही कसं पेलणार त्याच्यापेक्षा या आव्हानाला जनताच पेलणार आहे असं मला वाटतं. कारण जनता सुज्ञ आहे आणि जनतेला माहिती आहे की हे मतं खाण्यासाठी उमेदवार उभे केले जात आहेत. आता उमेदवार जर बघितले तर भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेलं आहे की त्यांना की तुम्ही कोणते उमेदवार हे करायचे आणि आम्ही कोणत्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतो आहे असं ते उघड दिसलं कालच्या दिवशी. आणि त्यासाठीच मी कालची म्हटलं कालची होऊ द्या त्यांची काय म्हणता मुलाखती, मग आज आपण देऊ. कारण कालची सर्व परिस्थिती माहिती आली, रिपोर्ट आला, सर्व आला आणि भुसावळ शहरात टाचणी बी पडली तर मला आवाज येतो एवढं लक्षात ठेवायचं. ते म्हणजे काल झालेली भारतीय जनता पार्टीची मुलाखती फक्त देखावा आहे का? देखावा आहे. आणि देखावा म्हणजे नाही, त्यांचा देखावा नाही आहे. त्यांनी ज्यांच्या घ्यायच्या त्यांच्याच घेतल्या आहे आणि राष्ट्रवादींना जे सांगतील ते त्यांच्याच घेतील असं आहे. बाकीचं मला सांगायची गरज नाही. आणि कोकाटे जे आहे बिचारे नवीन आहेत, त्यांना अजून इकडची काही माहिती नाही. त्यांना शेती भागात, ते शेतकऱ्यांचे नेते असल्यामुळे त्यांना शेती भागात जास्त माहिती आहे आणि ते कृषी मंत्री राहिलेले आहे. माझे ते जुने मित्र आहे, परंतु त्यांना आता जबाबदारी दिली आहे तर जबाबदारी प्रत्येकाला पार पाडावी लागते. जुन्या मित्रांनासुद्धा पार पाडावी लागतेच. पक्षाचे काही आदेश असतात, पक्षाचे काही विषय असतात. हो, काल ज्या मुलाखती झाल्या भारतीय जनता पार्टीकडे त्यामध्ये नगराध्यक्षाच्या सुद्धा मुलाखती झालेल्या आहेत. नगराध्यक्षाच्या ज्या मुलाखती झालेल्या आहेत त्या बोगस आहे. 3 नावं आहेत त्याची मला कल्पना आहे आणि त्यातले 2 नावं जे आहे ते नावापुरती टाकले आहेत. जर त्या 2 नावापैकी एकाला जर दिलं तर अत्यंत आनंदाची गोष्ट होईल. मग आम्ही जास्त काही ताकद लावायची आम्हाला गरज पडणार नाही. नाही दिलं तर घरचं सोडून, नाही दिलं तर घरचं सोडून मी तर सांगितलं जाहीरपणे की ज्यांनी हे राखीव करून आणलेलं आहे घरासाठी, लक्षात, त्यांनी त्यांचं घर सोडून दुसऱ्याची पूर्ण भुसावळ शहरामध्ये जे मागासवर्गीय संख्या आहे, साधारणतः मागासवर्गीय संख्या भुसावळ शहरामध्ये किती आहे, आमच्या जो आकडेवारी 28,542 लोकसंख्या आहे, बरोबर. तर 22,000 असेल मतदान, 20,000 असेल, जे काही असेल, तर त्या सर्वांच्या गोरगरिबांच्या सर्वांच्या चिठ्ठ्या टाकाव्यात आणि त्यातली एक चिठ्ठी लहान मुलाच्या हातून काढावी. एखादा सायकलवाला बिचारा गरीब माणूस असेल, त्याची जरी लॉटरी लागली तर त्याला आम्ही नगराध्यक्ष बनवायला तयार आहे. एक मताने आपल्याला विकास पाहिजे आहे ना, मग त्याच्यासाठी माणूस कोण असेल, कोणी असो,
बुक 2 दिवसापूर्वी राजेश रणशींचं सुद्धा पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं की जैन समाजाला साथ मदत द्यावी किंवा त्यांना पदासाठी द्यावं. बघा, त्यांनी जे मागणी केली ते 10-12 लोक जे नेहमीसारखे जमा करतात, तर ते 10-12 लोक म्हणजे समाज नाही आहे. समाज कोण आहेत? तर जे समाजाची ज्येष्ठ नागरिक आहेत, सर्व समाजाची लोक प्रत्येक भागातून आल्यानंतर त्याला समाज म्हणतात. असे 2-4-5 इकडे जमा झाले आणि काही बी कोपऱ्या कापऱ्यांमध्ये मिटिंगा घेतील आणि त्यांनी समाजाच्या गोष्टी कराव्यात, तर ते काही योग्य नाही आहे. समाज काय मला माहिती आहे आणि समाजाला त्यासाठी प्रतिनिधित्व द्यायची जर वेळ पडली तर त्या संदर्भात मी सांगितलं आहे. आमच्याकडे नावं आहेत, आमच्याकडे 6 नावं आहेत. आमच्याकडे जे 6 नावं आहेत त्यात पहिलं नाव आहे उल्हास पगारेच्या मुलीचं ॲडव्होकेट आहे, तिचं आहे. दुसरं नाव आहे, तर नाव कुठे 6 ते आणले मग इकडे नाव, मला काही अडचण नाही आहे. फक्त यादीने तुम्हाला आज किती लोकांनी मुलाखती दिली सगळ्या मुसळची चालू आहे? आज जे आहे, आज टोटल मुलाखती जी आहे त्या 207 लोकांच्या मुलाखती आहेत. अलग लक्षात, त्यापैकी आता जवळजवळ 80 झाले आहेत बारे भुसावळ शहरासाठी. आता मग दुसरीकडचे कुठे घेऊ? आता बाहेर ग्रामीण भागात येईन बारे. बरं, नावं जे आहे, पहिलं नाव आहे गायत्री रूपचंद भंगाळे, आलं लक्षात, गायत्री भंगाळे. दुसरं नाव आहे स्वाती श्रीकांत बाविस्कर, म्हणजे जंगले. बरं, उषा मनोहर तायडे, प्रगती ॲडव्होकेट प्रगती उल्हास पगारे, सुनीता सतीश घुले, आणि सौ रामदास सावकारे, अशी 6 नावं आहेत. साधारण कधी पण डिक्लेअर होती? त्यांचा तर डिक्लेअरच आहे, ते सांगायची काही गरज नाही आहे. आमचा जो आहे तो आता 6 पैकी आम्ही 1 देऊ, एवढं नक्की. आणि ते सर्वांशी विचारविनिमय, पक्षाच्या लोकांशी विचारविनिमय, जे नगरसेवक उभे राहणार आहेत त्यांच्याशी विचारविनिमय, आणि जे निष्ठावंत आहेत त्यांच्याशी विचारून निर्णय घेतला जाईल. हो, आपल्या काही स्थानिक संघटना असतील का, पक्ष असेल, युती संदर्भातच्या काही चर्चा किंवा काही फोन आलेले आहेत? काल काँग्रेसची मंडळी माझ्याकडे येऊन गेली. त्यांनी 8 नगरसेवक पदासाठी 8 लोकांची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात 1-2 दिवसात माझी बैठक होईल, त्यांच्याशी चर्चा होईल. उबाठाची जी मंडळी आहे ते सुद्धा माझ्याकडे येऊन गेली, त्यांची काही मागणी आहेत. तर त्या मागणीच्या संदर्भात त्यांनी ज्या सीट्स मागितल्या आहेत त्या सीट्समध्ये आम्ही चर्चा करून जे त्यांच्या याच्यातून सुद्धा जो व्यक्ती निवडून येणारा असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल. मग तुमच्या अनुभवातून यंदाचं हे जे संपूर्ण भारतीय जनता पार्टी सर्व पक्ष असतील, इलेक्शन कसं बघतात, कसं विजय या ठिकाणी होऊ शकतो, काय सर्व घडामोडी बदलू शकतात? बघा, मला तर एवढं दिसतं आहे की हे जे निवडणूक आहे हे आमच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, शरदचंद्र पवार पक्षाचे बाजूने जनता चांगल्या पद्धतीने उभी राहते आहे. त्यांचा उत्साह दिसतो आहे. कारण 9 वर्ष जनतेने हाल अपेक्षा भोगलेल्या आहेत. त्यामुळे लोकांचा जास्त हे आहे. लोकांचं म्हणत आहेत की ह्याला एवढं 28 दिवस, त्याच्यापेक्षा 15 दिवसात बी केलं तर बरं होईल असं आहे. आणि लोक संतापलेली आहेत. आणि दुसरा विषय सांगतो की तुम्ही पत्रकार जाणकार आहात, समोरच्याचे चेहरे पाहिल्यावर तुम्हाला समजत असेल, मला बाकीचं सांगायची गरज नाही की चेहरे का पडलेले आहे, बस समजून घ्या. उबाठाने किती मागणी केली? उबाठाने लिस्ट माझ्याजवळ नाही आहे, पण मला मागणी केली, म्हणजे मिटिंग झाली, मागणीचं लेटर आज देत आहेत ते.
किंवा बाहेर आले असतील तर माहिती नाही. उबाटावाले आले आहे का शर्मा? अनिल पैदास. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio